बाप्पा निघणार आहे थेट मुंबईवरून भर पावसात, ते पण तिथे गुजरातला सुरतला जाणार आहे. पाऊस पडतो एवढा तरी पण आपण ट्राय केलं आणि हा आहे तो शॉट. तुम्हा सर्वांना शुभ सकाळ. गणधावरे मल्लपावरे, गणधावरे मल्लपावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तू तरी आम्हाला दावरे. हो गणधावरे मल्लपावरे, गणधावरे मल्लपावरे, हो तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तू तरी आम्हाला दावरे. हो आज दर्शन होणार आहे. आज आहे 4 जुलै 2026 आणि आज आहे ना पहिलं गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. ते पण बोरिवलीवरून थेट गुजरातमध्ये जाणार आहे. तर आज आहे पहिल्या गणपती बाप्पाचं आगमन आणि हा गणपती, आता मला एक्झॅक्टली नाव नाही माहिती आहे मंडळाचं, पण हा गणपती बाप्पा बोरिवली या कार्यशाळेत म्हणजे सिद्धिविनायक आर्ट्स म्हणून मला वाटतं कार्यशाळा आहे, तर तिथे बनलेला आहे आणि तिथून तो निघणार आहे सुरतच्या दिशेला. तर पाऊस बघा ना, पण काय आलाय सकाळी, बापरे. आज म्हणजे हॉलची खिडकी उघडली आणि इतका तुफान, म्हणजे ना आज मला वाटतं ना हा 5वा दिवस आहे आणि इतका तुफान पाऊस पडतोय. आणि बोलतो ना गणपती बाप्पाच्या आगमनाने ना पावसाने देखील हजेरी लावलेली आहे. तर कसं होणार आहे आगमन, काय असणार आहे, आज आमची हालत तर खूप खराब होणार आहे, पण जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे तुम्हाला ना व्यवस्थित गणपती बाप्पाचं दर्शन ह्या ब्लॉगमध्ये मी करून देणार आहे. तर तुम्हाला फक्त काय करायचं आहे, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ही कमेंट मात्र करायला विसरायचं नाही. आणि मला तर वाटतंय की आगमन म्हणजे आपण प्रॉपर अशी मिरवणूक वगैरे नाही शूट करू शकत, कारण की पाऊसच इतका आहे. तर त्यामुळे मला नाही वाटत त्या गोष्टी होतील. तर आपल्याला मला वाटतं तिथल्या तिथेच काहीतरी शूट करून, जसं म्हणजे जे आता तिकडे गेल्यावर कशी सिच्युएशन असेल त्याप्रमाणे. पण पाऊस भरपूर आहे आणि हा पाऊस न थांबणार आहे. तर आता आपण काय करूया माहिती आहे काय, मस्तपैकी थेट निघूया बोरिवलीला. आणि कसं आहे, हे पावसाचं जे वातावरण आहे ना ते मस्त ना सिनेमॅटिक व्हिडिओ शूट करण्यासाठी खूप चांगलं आहे. तर ना मी मध्ये मध्ये ना सिनेमॅटिक शूट पण तुम्हाला ना काही शॉर्ट्स टाकेल, तर ते पण तुम्ही एन्जॉय करा. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बापरे केवढं पाणी बघा, पाणीच पाणी. आज तर बाबा काय मजा आहे. चला मित्र, पोहोचलो आम्ही कुठे, बोरिवलीला पोहोचलोय. आणि इथे तर ना तुफान पाऊस आहे, तुफान. अंधेरीला तर होताच, पण तुफान पाऊस आहे. आणि इथून ना आता आम्हाला 20 मिनिटं चालत जायचं आहे. चला 20 मिनिटं आम्ही चाललो आणि इतका पाऊस आहे ना, 20 मिनिटं चाललो आणि फायनली ना रस्ता काढत काढत आहे ना आम्ही त्या लोकेशनवर पोहोचलोय. आणि इथे गर्दी बघा, बापरे, पहिल्या आगमनाला इतकी गर्दी. चला मित्रांनो, मी आता आहे कुठे माहिती का, राजेंद्र नगर म्हणून हा एरिया आहे बोरिवलीमध्ये. आणि ना राजेंद्र नगर एरियामध्ये आहे आणि इथे ना गोल्डन क्रीडा मंडळ आहे आणि त्यामध्येच आहे सिद्धिविनायक आर्ट्स म्हणून आहे. आणि इथूनच गणपती बाप्पाचं म्हणजे आज होतं ना आगमन, आपल्याला पहिलंच दर्शन होणार आहे. आणि गणपती बाप्पा निघणार आहे थेट सुरतसाठी.
तर आता अजून थोडा वेळ मी एकदम ग्राउंडच्या समोर उभा आहे आणि जसा गणपती बाप्पा बाहेर येईल ना तसं आपण गणपती बाप्पाचं पहिलं दर्शन करूया. काळ छत्री हे बघा इकडे बघा काय झालं छत्रीचा हात गुंतला आहे इकडे. हे असे कॅमेरा अशी आमची हालत चालू आहे. परिस्थिती खूप खराब आहे. पाऊस इतका पडतोय ना पण मजा पण येते. असं वाटतं दहीहंडीला आलोय. दहीहंडीमध्ये कसं आपण जातो ना तेव्हा असाच काहीतरी माहोल असतो. सगळीकडे पाऊसच पाऊस असतो. आज तसंच काहीतरी झालं पण ठीक आहे. बरीच वर्ष आता मजा वेगळी. हा दिवस लक्षात राहील. भरपूर पाऊस पडतोय ना. आपण एक ना कॅन्डिड शॉट ट्राय करतोय. बघा आता गणपती ना माझ्यापासून ना 20 ते 25 फूट तरी लांब आहे. मध्ये दिवाळ आहे. पाऊस भरपूर पडतोय आणि ना खूप सारी इथे ना पब्लिक आहे. तर त्यातून आपल्याला एखादा कॅन्डिड शॉट मिळतो का ते चेक करूया. पाऊस पडतो एवढा तरी पण आपण ट्राय केलं आणि हा आहे तो शॉट. अरे तुझा रुमाल हा माझा रुमाल आहे. आता 2 रुमाल आहे बघा. ते लेन्स पुसावे लागते ना त्यासाठी पण मजा येते यार. ह्याला फुल पावसाने फुल स्वागत. बघा मित्रांनो एवढ्या पावसात आहे ना आम्हाला आज शूट करावं लागलंय. आणि समोर आहे गणपती बाप्पा. बॅगा बिगा पण आम्हाला इकडे तिकडे ठेवायला लागल्यात कारण की ना बॅगा पण एवढ्या भिजल्या आहेत ना म्हणजे. आणि त्यात आपले सगळे गिअर्स असतात ना. तर आज तर म्हणजे ना पूर्ण हालत झाली व्लॉग शूट करायला. पण जसं आम्हाला जमलं ना जसं आम्ही दरवर्षी प्रयत्न करतो तुम्हाला चांगल्यातल्या चांगला काहीतरी दाखवण्यासाठी तसा बघा तुम्हाला एवढ्या पावसातून आम्ही काही ना काही प्रयत्न केलाच आहे. तर आता बघूया तुम्हाला ब्लॉग कसा वाटला असेल ना ते तुम्ही आतापर्यंत ब्लॉग बघताच आहे. पण कसं आहे ब्लॉग संपला नाही अजून आपण पावसाची मजा घेणार आहे आणि नंतर आपण ब्लॉग संपवणार आहे. हे बघा बॅगा कुठे कुठे ठेवलेल्या.
करून आलोय आतमध्ये. बाप्पाच्या पायाला स्पर्श करून आलोय. क्या बात आहे. हा. आज पहिला दाखवताना बाप्पाचा स्पर्श मिळालाय. एवढा पाऊस पाऊस थांबायला जरा पण तयार नाहीये. आणि गणपती बाप्पा तिकडे आहे. आता मला वाटतं ना प्लॅस्टिक वगैरे टाकतील. काय करणार एवढ्या पावसात, काय शूट देणार जरा, म्हणजे एवढी पण विश्रांती नाही घेतली पावसाने. पण अजून पण बघा तिकडे लोक व्हिडिओ वगैरे काढतात, फोटो काढतात. आता प्लॅस्टिक टाकायला घेत आहे. पण हा भयंकर पाऊस आहे. 5वा दिवस आहे हा पावसाचा. मजा येते पण शूट करण्यासाठी जरा खूप प्रॉब्लेम होते. प्लॅस्टिक टाकायला घेतो आणि मजा येते. पाऊस तर आता पडलाच पाहिजे. पाऊस पडणं खूप गरजेचं आहे. हो, प्लॅस्टिक टाकायला घेत आहे. आता आपण काय करूया, एवढंच तुम्हाला दाखवू शकतो. आणि बाप्पा निघणार आहेत ते मुंबईवरून भर पावसात. ते पण तिथे गुजरातला सुरतला जाणार आहे. प्लॅस्टिक टाकायला चला ते बघा, गणपती बाप्पावरती प्लॅस्टिक टाकलंय सेफ्टीसाठी. पावसाचा जोर आहे ना वाढतच चाललाय. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर हे बघा, जस्ट घरी आलोय ना, पण पाऊस काय थांबायला तयार नाही. पूर्ण म्हणजे पूर्ण काळोख केलेला आहे. आणि तुफान म्हणजे आता आम्ही जेव्हा बोरिवलीवर निघालो ना तेव्हा तर इतका जोरात पाऊस पडायला सुरुवात झाली ना, काय विचारू नका. पण काही पण बोला काय, हे बघा ना, मस्त एकदम ग्रीनरी झालेली आहे. हे बघून आहे ना, सकाळ सकाळ जेव्हा खिडकी उघडतो ना मी हॉलची, तेव्हा इतकं भारी वाटतं ना. आणि बेडरूम मध्ये तर व्ह्यू मस्त येतो. मस्त वाटतं, एकदम ग्रीनरी आहे. मस्त पाऊस पडतोय. आणि आता जस्ट घरी आलोय. सो जस्ट घरी आलो आणि वाजले आहेत 4 वाजलेत. आणि आता जस्ट घरी आलो आणि बघा अजून कपडे पण नाही काढले. आज इतका भिजलो ना, काय विचारू नका. सकाळी आम्ही गेलेलो सकाळपासून, म्हणजे बघा ना, आजचा हा मला वाटतं ना 5वा दिवस आहे. आणि 5 दिवस आहे ना कंटिन्यू पाऊस पडतो. आणि हाच तर जास्तच पडतोय. ते सकाळी आपण गेलेलो कुठे, बोरिवलीला गेलो. बोरिवली स्टेशनवर आपल्याला 20 मिनिटं चालत जावं लागलं तिथे गोल्डन सर्कल जाऊ, म्हणजे जे मैदान होतं ना तिथपर्यंत. आणि मग नंतर तिथे जाऊन आम्ही बघितलं फुल गर्दी. एक्सपेक्ट पण नव्हतं केला की इतकी गर्दी असेल. पण फर्स्ट आगमन आहे तर त्यामुळे इतकी सारी गर्दी होती. आणि वार होता शनिवार, त्यामुळे गर्दी पण भरपूर होती. आणि मग शूट करत होतो तर अँगल पण समजत नव्हतो, कारण की आपण सर्वात लास्टला उभं होतो. आणि मग नंतर मी तरी पण ना बऱ्याच जणांना तिकडे बोलतोय की बघा, आता मी ना जेव्हा वरती करेन ना, म्हणजे आपण दरवेळेला शॉट देतो की आता तो पडदा खाली पडेल, आता पडदा खाली पडेल. पण तसं नाही होत. मग मी तिथे बाजूला मित्र होते ना, त्यांना बोललो की जेव्हा तो पडदा खाली पडेल ना, त्यानंतर आपला कॅमेरा चालू होईल. आणि शेवटी झालं तेच. पहिला पडदा खाली आला आणि मग नंतर आपला कॅमेरा स्टार्ट झाला. आणि जसा गणपती बाप्पाचा तो पडदा खाली पडला ना, तर इतका जोरात पाऊस आला ना, हातात छत्री, बॅग वगैरे. म्हणजे आज आहे ना बोलतात तो पूर्ण हालत खराब झाली. इतका म्हणजे पाऊस होता. पण ठीक आहे, या सर्व गोष्टीत आपण गेली 10 वर्षापासून म्हणजे बघतोच आहे, अनुभवतोच आहे. पण त्यात पण देखील मजा येते. अशा म्हणजे काम करायला मजा येते. आणि चांगल्याचा चांगला ब्लॉग कॉन्टेंट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. तर आजचा जो ब्लॉग होता बघा, जास्त काही शोध करायला मिळाला नाही, कारण मी एका हातात छत्री सांभाळत होतो, एका हातात कॅमेरे सांभाळत होतो, एका हातात माईक सांभाळत होतो. सर्वच काही भिजलं, बॅग पूर्ण भिजली. पण जसा जमलं तसं तुम्हाला ब्लॉग शूट करून दाखवला. गणपती बाप्पाचं प्रथम दर्शन तुम्हाला दाखवलं. आणि हा गणपती बाप्पा जाणार आहे कुठे, तर बोरिवलीवरून तो डायरेक्ट जाणार आहे सुरतला, म्हणजे दुसऱ्या साईडला जाणार आहे. मित्रांनो, हा होता फर्स्ट आगमन मुंबईवरून. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, जसं जमला मी तसं तुम्हाला शूट करून दाखवला. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला ते कमेंट करून सांगा. आणि गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया ही कमेंट मात्र करायला विसरायचं नाहीये. आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. बाय बाय, टेक केअर. आणि हो, आपली काळजी घ्या. बाय.